Welcome to all of students. Chapter number first, natural resource, air, water and land. त्यापैकी water resource, air resource आणि आता आपण पाहत आहोत लास्ट टॉपिक land resource. त्यापैकी आपण land layers देखील बघितले, ज्यामध्ये ह्युमस, सॉइल्स, immature सॉइल्स आणि त्यानंतर layers of the soils and small rocks आणि त्यानंतर लास्ट पॉइंट जो असतो तो ब्रिक डॉक्स, म्हणजे जाड खडकाळ भाग तो असतो, त्याला ब्रिक रॉक्स असे आपण म्हणत असतो. त्यामध्ये जे काही ह्युमन्स इन दिस फॉर्म लेयर्स बाय द सॉइल ड्यू टू दिस डिकम्पोजेस डेड प्लांट्स अँड ॲनिमल्स इज मायक्रोब्स, म्हणजेच वनस्पती, मृत वनस्पती आणि प्राणी याच्या सूक्ष्मजीवापासून जे विघटन होऊन जो मातीचा थर तयार होतो, तो एक सुपीक मातीचा थर तयार होतो. कुजून वनस्पती किंवा प्राणी कुजून त्याचा सुपीक मातीचा थर तयार होतो, हे आपण स्टडी केलं होतं. आता आपण पाहणार आहोत द फॉरेस्ट इज लँड गोईंग ब्रूड्स अंडरग्राउंड ड्यू टू दिस ग्रेटर अपव्हेल्स दॅट द टूक प्लेस दिस अर्थ मेनी एजेस इगो, म्हणजे एकेकाळी पृथ्वीवर सापडलेल्या उलथापालथीमुळे जमिनीवर जंगले आणि भूगर्भात गाडली गेलेली आहेत. ओके, भूकंप असेल, काहीतरी लँड डिकम्पोज असेल, त्यामुळे काय होतं की पृथ्वी तलावातले जे वनस्पती आहेत, प्राणी आहेत, ते जमिनीत गाडले गेले. ठीक आहे, म्हणजे पृथ्वी ही पालथी झाली असं त्याचा अर्थ झाला. आफ्टर दॅट द प्रोसेस द फॉर्मेशन ऑफ द स्पॉइल्स फ्युल्स फ्रॉम दिस रिमेनिंग इन दिस लिव्हिंग थिंग्स टूक द प्लेस इज अंडरग्राउंड. वी गेट द फ्युल्स लाईक द पेट्रोल, डिझेल, केरोसिन, पॅराफिन्स अँड अदर युजफुल द मटेरियल लाईक tar and wax. For this fossil fuel is called as crude oils. आता क्रूड ऑइल्स म्हणजे काय, तर ते इंधन म्हणजे खनिज तेल या जीवाश्म इंधनापासून आपल्याला पेट्रोल, डिझेल, रॉकेल, केरोसिन, पॅराफिन असे इतर इंधने किंवा डांबर, मेण यासारखे उपयुक्त पदार्थ मिळत असतात. मग भूगर्भात हे कसे मिळाले, तर कधी काळी पृथ्वीचा एक भाग हा पूर्णतः पालथा झाला आणि जमिनीत तो गाडला गेला, म्हणजे त्यामध्ये वनस्पती, प्राणी, छोटे कीटक, मोठे कीटक, प्राणी सर्व गाडले गेले. त्यापासून फ्युल्स म्हणजे काय, इंधन तयार झाले, त्याला आपण क्रूड ऑइल तयार म्हणतात. मग ते क्रूड ऑइल मध्ये त्या वनस्पतींचं जे कार्बन आहे तेच काही दगडी कोळसा बनला, काहीचा पेट्रोल, डिझेल, केरोसिन, पॅराफिन अशा इंधनांमध्ये त्याचं रूपांतर झालं, काही डांबर तयार झालं, काही मेण तयार झालं. म्हणजे असे क्रूड ऑइल आपल्याला त्या अवशेषांपासून, गाडले गेलेल्या औषधांपासून मिळालेले आहेत. ठीक आहे, म्हणजे असं पेट्रोल, डिझेलचे खाणे हे नॅचरली पद्धतीने आपल्याला देखील अवेलेबल झालेले आहेत. ठीक आहे, लिव्हिंग थिंग्स यूज लँड्स, water and air the available on this earth, so does man. However, the proportions for this resource that actually put to it use are the very small and compared to the whole earth. Look at this following tables. पृथ्वीवरील सजीव प्राणी आणि हवा यांचा वापर सजीव करतात, म्हणजे आपण देखील पृथ्वी तलातला एक भाग आहेत, लिव्हिंग थिंग्स आहोत. मग आपण देखील जमीन, पाणी आणि हवा या नॅचरल रिसोर्सचा आपण वापर करत असतो. मग या घटकाचा वापर देखील संसाधन म्हणून आपण नॅचरल रिसोर्स म्हणून करत असतो. मग या नॅचरल रिसोर्सचा प्रत्येक वापरल्या जाणाऱ्या घटकाचा विचार केला तर संपूर्ण पृथ्वीवर तुलनेत अल्प प्रमाणात काही तक्रार दिसतो. काही प्रमाणात 29% मध्ये फक्त लँड आहे. पोटेबल वॉटर्स किंवा फ्रेश वॉटर आपल्याला फक्त 0.3% मध्ये, बाकी फक्त समुद्रात ते काय झालेलं आहे, खारट पाणी झालेलं आहे. ऑक्सिजन किती अवेलेबल आहे, तर ॲटमॉस्फिअर 21%. हे खूप महत्त्वाचे कंटेन आहेत. जसं आपल्याला दररोज अन्न लागतं, तसं आपल्याला राहण्यासाठी जमीन लागते, पिण्यासाठी पाणी लागतं आणि श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन हा लागत असतो. हे कंटेन खूप महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, हे नसतील तर आपण जीवन जगू शकत नाही. मग पृथ्वीचं प्रोटेक्शन करणं गरजेचं आहे, कारण याचं लँड, जमीन कमी होत चालली आहे. आपल्याला फ्रेश वॉटर हे खूप कमी पर्सेंटेजमध्ये आहे, म्हणून सर्वात जास्त पाणी झिरोला अडवलं पाहिजे. आणि ऑक्सिजन म्हणजे प्रदूषण वाढतं आहे, म्हणून ऑक्सिजन आपल्याला खूप कमी म्हणजे 21% मध्येच अवेलेबल आहे. ठीक आहे, इवन इन दिस द स्मॉल प्रॉपर्टीज दॅट द रिसोर्स शो इन दिस अबोव टेबल द सफिशियंट फॉर ऑल लिव्हिंग थिंग्स ओनली इज द एव्हरी नेसेसरी फॉर मॅन कंट्रोल हिज ग्रीड. वरील कोष्टकावरून असे विचार करता येईल की जे काही रिसोर्स असले तरी ते अल्प प्रमाणात असले तरी सर्व सजीवांना पुरेसे आहेत. ठीक आहे, म्हणजेच फक्त मानवाने स्वतः असा
व्यासाकरता नियंत्रण ठेवणे गरजेचं आहे. इन अदर वर्ड्स, द मस्ट हॅव रिसोर्स द डायग्नो judiciously with this awareness that they are the main for all others living things and not just the mankind. म्हणजेच माणसाने जर अति वापर त्याचा करायला सुरुवात केली किंवा कंट्रोल ठेवला तर हे कुठेतरी कंट्रोलमध्ये येऊ शकतात किंवा या तिघी गोष्टी वाचू शकतात, भरपूर प्रमाणात अवेलेबल होऊ शकतात. मग या संसाधनाचा जर तारतम्याने वापर केला, व्यवस्थित वापर केला तर हवा ही स्वतःच्या बरोबर इतरांच्या सजीवांसाठी देखील उपयुक्त आणि चांगलं राहील याचं आपण मॅनकाइंड म्हणजे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इंडस्ट्री ॲट वर्क. मग कोण काय करतं तर भारतात या सर्व गोष्टी कंट्रोल करण्यासाठी हे टीम असते, त्याला इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट IMT असे म्हणत असतात. वॉज द एस्टॅब्लिश इन द 1875. म्हणजे ती कधी IMD म्हणजे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट कधी स्थापन झालं तर 1875 मध्ये. स्टडिंग दॅट द वेदर इन दिस इंडियन सबकॉन्टिनेंट. द मेन फंक्शन्स ऑफ दिस इंडस्ट्रीज इज टू द ऑब्झर्व द वेदर अँड टू मेक द वेदर फॉरकास्ट. मग भारतीय हवामानशास्त्र 1875 मध्ये स्थापन झालं. ही संस्था काय करते तर हवामानाचे निरीक्षण करून हवामानविषयी काही अंदाजे देत असते. These industries also conduct research related to the changes in weather, make the forecast about this rain and study the development related to this global warming. मग ही संस्था काय करते, IMD म्हणजे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट काय करतं तर हवामान अंदाजाचा निरीक्षण करते, त्याचा अभ्यास करते. याशिवाय हवामानाचा बदलाविषयी संशोधन करणे, पाऊस कधी येईल म्हणजे पर्जन्याचा अंदाज, पावसाचा अंदाज किंवा जागतिक तापमान वाढी बाबतीत काय निरीक्षण आहे इत्यादी कामे या संस्था करत असतात. काय करतं तर हवामान अंदाज देत असते, त्यानंतर पाण्याचा अंदाज देत असते, त्यानंतर ग्लोबल वॉर्मिंग जागतिक तापमान देखील कंट्रोल होत आहे का किंवा अति वाढत आहे का याबद्दल सर्व स्टडी आपल्याला IMD म्हणजे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट हे वर्किंग करत असतं. म्हणजे वातावरणात झालेल्या बदलाविषयी सर्व माहिती IMD या डिपार्टमेंटमध्ये केली जात असते. ठीक आहे. आता आपण काय शिकलो तर ते बघून घ्या. तर या पूर्ण चॅप्टरमध्ये व्हॉट वी हॅव लर्न आपण काय शिकलो ते पाहूया. की फर्स्ट, द एलिमेंट अवेलेबल इन द नॅचरल विच द फुलफिल द बेस्ट नीडेड ऑफ लिव्हिंग थिंग्स आर कॉल्ड ॲज नॅचरल रिसोर्स. मग सजीवांच्या मूलभूत गरजा भागवणारे व निसर्गातून मिळणारे जे काही घटक आहेत त्याला नैसर्गिक संसाधने असे म्हणतात. ही डेफिनेशन खूप महत्त्वाची आहे विद्यार्थ्यांना. ठीक आहे. त्यानंतर एअर, वॉटर अँड लँड आर द इम्पॉर्टंट नॅचरल रिसोर्स. हवा, पाणी आणि जमीन हे महत्त्वाचे नैसर्गिक संसाधने आहेत, हे लक्षात घ्यायचे. सॉइल हॅज द बोथ बायोटिक अबायोटिक कॉन्स्टिट्यूट. जमीन आणि मृदा हे एकच नसून त्यात फरक आहे, त्यामध्ये जैविक आणि अजैविक असे घटक देखील होत असतात. ठीक आहे. They are the many constituent of the air such as the nitrogen, oxygen, carbon dioxide, inert gases, water vapors and dirt particles. ओके. जैविक अजैविक असे घटक असतात. त्यानंतर हवेमध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, निष्क्रिय वायू, बाष्प, धूलीकरण असे अनेक घटक असतात, ते लक्षात घ्यायचे. हवा ही एक प्रकारची नसते, त्यामध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, गॅस, इनर्ट गॅसेस त्यामध्ये इन्क्लूड असतात. द ओझोन लेयर्स इज द प्रोटेक्टेड सील ऑफ दिस अर्थ. मग आपल्याला पृथ्वीचे जे संरक्षण करतो तो ओझोन वायूचा थर पृथ्वीचे रक्षण कवच म्हणून ओळखला जात असतो. नॅचरल रिसोर्स शुड बी द यूज फॉर द केअरफुली अँड स्प्रिंगली. मग नैसर्गिक संसाधने काळजीपूर्वक व काटकसरीचे वापर करण्याची गरज आहे, तरच आपली पृथ्वी ही संतुलित राहील किंवा त्या ठिकाणी आपण व्यवस्थित राहू शकतो. असं आपण या पाठात शिकलेलो आहोत. या पाठाबद्दल काहीही अडचण असल्यास मला संपर्क करायचा. व्हॉट्सअप शाळेच्या ग्रुपवर काही अडचण असल्यास ते देखील वैयक्तिक मेसेज करून सांगू शकतात. एक्झरसाइजमध्ये काही क्वेश्चन दिले आहेत, क्वेश्चन 7 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. काही 1 to 3 पर्यंत क्लासवर्कमध्ये सॉल्व करायचे आहेत. 4, 5, 6, 7 ही होमवर्कमध्ये तुम्हाला सॉल्व करायची आहेत. ठीक आहे. धन्यवाद. पुढच्या तासाला लिव्हिंग थिंग्सच्या चॅप्टरला सुरुवात करूया.